शुक्रवार दिनांक 14 जून 2024 एलियन मूवी बघितली. आता कंटाळा आला बघून या टाईपच्या मूवीज. तेच स्पेसमध्ये एक टीम गेलेली असते आणि त्यांना काही म्हणजे दिवसांनी लक्षात येतं की आपलं यान भरकटलंय, ज्या एरियामध्ये असायला पाहिजे तिथे नाही. मग त्यांना लक्षात येतं की कुठलं तरी हे अट्रॅक्ट करत आहे, म्हणून मग ते त्या लँडवर तिथे त्या ग्रहावर ते आपलं यान उतरवतात आणि मग काही दूर गेल्यावर त्यांना एक डेड बॉडी सारखं काहीतरी सापडतं. ते घेऊन येतात आपल्या याच्यामध्ये स्पेसशिपमध्ये. तर तो एलियन त्याला प्रिक करतात बॉडीला, तर त्याचे पूर्ण ऍसिडने भरलेले असते. म्हणजे त्यांच्या पूर्ण ड्रिप होऊन वरून खालून खालून 3ऱ्या मजल्यापर्यंत ते छिद्र पडतं. आणि त्या याच्यात एक जण इन्फेक्ट झालेला असतो त्याला एलियनला आणताना. तर तो खूप दिवसांनी असा उठतो आणि जेवायला बसतो आणि खातो, तर काय त्याच्या आतून एक वेगळाच जीव बाहेर पडतो आणि पळून लपून जातो. आता यांना काही कळत नाही, यांचा शोध सुरू होतो सगळीकडे. आणि म्हणजे तो इतका प्रचंड वाढतो मग तो जीव, म्हणजेच तो एलियन, की तो सगळ्यांना म्हणजे त्याच्या शोधामध्ये किंवा त्याला मारायला म्हणून, बरं त्यातला जो एक सायंटिस्ट असतो तो आर्टिफिशियल रोबोट टाईपचा सायंटिस्ट असतो. तर त्याचं म्हणणं असतं की कसंही केलं तरी मला ऑर्डर्स आहेत की एलियनला घेऊनच जायचं. त्याच्यामुळे तो एलियनला नष्ट करू द्यायला तयार नसतो, प्रोटेक्ट करत असतो आणि बाकीच्यांना मारायचं असतं. पण त्या याच्यामध्ये सगळेच मरतात काही ना काही कारणाने. तर लास्टमध्ये एक जण राहते की जी मग शेवटी ठरवते म्हणजे की आता याला ब्लास्ट करून टाकायचं स्पेसशिपला, आणि फक्त आपलं जे म्हणजे लॅबला ब्लास्ट करून टाकायचं आणि स्पेसशिप घेऊन आपण खाली जायचं. तर ती जेव्हा ते सगळं सेट करते येते, तर तिला ते जाणवतं की हा इथेच आहे लपलेला. मग ती चुपचाप आवाज न करता स्पेस सूट घालते आणि त्याच्यावर पूर्ण एक्झॉस्टचा ब्लास्ट करून त्याला स्पेसशिपच्या बाहेर एक्झॉस्ट मधून बाहेर फेकून देते. म्हणजे ती फाईट अशी खूप दाखवली आहे त्या लोकांची. आणि मग अल्टिमेटली मग ती मेसेज करते की मी अशी वाचली एकटीच आणि मी आता 6 महिन्यांनी पोचेन जर जिवंत असेल तर. आणि त्याच्याबरोबर त्यांची एक कॅट असते, ती. असे दोघंच राहतात, बाकी सगळे त्या एलियनच्या बरोबर मरून जातात. तर ते टिपिकल आहे घाणेरडा एलियन वगैरे असं. आणि त्यात आता खूप झाल्या तशा स्टोरीज. ओव्हरऑल ठीक आहे.